ते सगळं खाऊन रात्री त्या उखंड्यावर का लोळत होता? अरे त्या वेळेला बघितलं फुकटची बिर्याणी गेली का फुकटची दारू गेली का मग ते उकडला पण एखाद्या एसी रूम सारखा गार वाटतोय काय सांगतो एकदम 5 स्टार हॉटेल मध्ये गेल्यासारखी फिलिंग येते अरे माझं जाऊ दे माझं काढतो तू इकडे काय या इकडे दुपार म्हणे फुकटची दारू बिर्याणी तिकडं नाली पोहत बसला होता म्हणे पोहत आणि पाहिले त्यात नाही अख्ख्या गावाने पाहिले तुला तुला कसं तो उखंड एकदम गारगार वाटतो तसं आपल्याला सुद्धा स्विमिंग पूल सारखी आम्ही संशोधन करतोय ठीक आहे दारू बिर्याणी आपला इलेक्शनचा ज्यांनी आम्हाला दिली दारू ज्यांनी दिला आम्हाला फुकटचा पैसा ज्याने दिले आम्हाला सर्व काही त्यांनाच निवडून देणार आहे म्हणजे तुमच्या मत इतके स्वस्त कोणी दारूचे बॉटलचे पैसे घेऊन द्यायचे आहे का? अरे चिंध्याने द्या जरा प्रकाश पडू द्या डोक्यात अरे मत द्यायचं कोणाला ज्याचे असतील विचार उच्च ज्यांना असे शिक्षणाविषयीची कामं ज्याला असे विकासाची कामं म्हणजे असे व्यक्तिमत्व कोण आपले सर्वांचे लाडके निष्ठावंत आरोग्य दूत असणारे श्री राजाभाऊ प्रकाश वाजे आपले राजाभाऊ प्रकाश वाजे आता ते सगळे आम्ही त्यांना निवडून देऊ पण त्यांनी आजपर्यंत काम काय काय केले आहे चिंता जागरूक करता रे जागरूक आपले जे राजा भाऊ आहे यांनी कामं काय केली तर त्यांच्या घराला दर महिना 3 लाख रुपये भाडं येऊ शकतं भाऊनी ते नाकारून दिलं विचार का नाकारलं 3 लाख विचार का कारण भाऊचं मानस आहे की आपले मुलं मुली शिकून मोठे अधिकारी घडावे यासाठी भाऊनी काय केलं तर आपल्याच घरात सुसज्ज अशी अभ्यासिका चालू केली आता मला सांगते का तुम्ही जुमान नसतं का रे 3 लाख आपण दारू सोडत नाही 3 लाख रुपये सोडणार आहे फुकटची दारू पिवत नाही तुम्हाला मला सांग याच्यामध्ये भाऊचं शिक्षणाविषयीचे काम दिसतंय का नाही एकच वादा आमचा वाजे दादा एकच वादा आमचा वाजे दादा या टायमाला सगळ्यांनी तुम्हाला सांगतो ओके सगळ्यांनी यांना मोठ्या हे दुसरे चोर करणारे पळून गेले 48 पळून गेले गुवाहाटीला दोन्ही ऐक ना भाऊ शिक्षणाविषयीचे कामं दिसत नाही दुसरी गोष्ट भाऊ जेव्हा आमदार होते त्यावेळेला भाऊने महाराष्ट्रातलं पहिलं धार्मिक ग्रंथ अभ्यासिकेसह याकडे भाऊची हा तो 3 लगडीचा त्या दिवशी नाही का पाहिजे भाऊचं शिक्षण पण उच्च झालेलं म्हणजे असं सुशिक्षित व्यक्तिमत्व आपले नेतृत्व करावं असं तुम्हाला वाटतं की नाही तर आता तुम्हाला तर कळालंच आहे चिंध्याने आपल्या जनतेलाही कळालं असेल की आपल्यासाठी योग्य उमेदवार तो बरोबर
पण आता आम्हाला दुसरा जनतेचा बी दुसरा अजून एक प्रश्न आहे. हा आम्ही त्यांना निवडून देतो, हा पण निवडून गेल्यानंतर ते काय काय कामं करणार आहे. वा वा वा. काय इंटेलिजंट आहे हे एवढे लोक. तर ऐक भाऊ काय काम करणार याची माहिती देते. आपला नाशिक जिल्हा धरणाचं शहर म्हणून ओळखला जातो. तरी सुद्धा आपल्या जनतेला उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ सोसावी लागते की नाही? सोसावी लागते. अगदी बरोबर. तर भाऊ काय करणार? तर आपल्या जिल्ह्यातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच शेतीसाठी लागणारा प्रश्न, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न संसदेत मांडणार आणि आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळवून देणार. अजून सांगू का चिंतारेंद्र भाऊची शिक्षणाविषयीची तळमळ. आपले जे मुलं आहेत इंजिनिअरिंग IT करून कुठे जातात ना जॉबला? पुण्याला, मुंबईला, नाशिकच्या बाहेर जावं बाहेरगावी लागतं. जावं लागतं की नाही? तर याचा विचार करून आपले भाऊ निवडून आल्याच्या नंतर काय करणार? तर आपल्या जिल्ह्यामध्ये IT हब उभारणार. तर त्याचं काय होणार चिंतारेंद्र? आपल्या मुलांना म्हणजे आपले जे मुलं इंजिनियर IT करून बाहेर पडतात त्यांना इथेच रोजगार मिळणार. अजून सांगायचं का चिंतारेंद्र? आरोग्याविषयीचे भाऊची तळमळ. भाऊचं मानस आहे जे आपले गोरगरीब जनता आहे आणि कामगार वर्ग आहे यांना मोफत उपचार मिळावा यासाठी भाऊ एक सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल उभारणार. म्हणजे तरुणाईचा प्रश्न बी मिटला आणि शिक्षणाचा मिटला, पाण्याचा मिटला, आरोग्याचा मिटला. अजून तुला ऐकायचं आहे चिंतारेंद्र? आपलं प्रदूषण जे वाढलेलं आहे, प्रदूषणाचे जे काही त्रास होत आहे सर्वांना, तर याचा उपाय म्हणून आपले भाऊ काय करणार? तर ठिकठिकाणी मोकळ्या जागेमध्ये ऑक्सिजन पार्क उभारणार. त्याने काय होणार? आपला जिल्हा प्रदूषण मुक्त होईल, समृद्ध होईल.